श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाच्या चरणा कर सपुट जोडोनी विनवितेसे परियेसा. मागे कथन निनुपिले श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा. ऐकोनी शेषाचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुरु गुप्तरूपे. भीमा उत्तरवाहिनीशी अमरजा संगम विशेषी आश्वस्त वृक्ष परियेशी महास्थान वरदभूमी. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारनाते. ऐसा संगम मनोहरी हरू तेथे विस्तरी श्री गुरु. त्रैमूर्तीचा अवतारू गोप्य होय कवने परी. वसती अरण्य संगमाशी जाती नित्य भिक्षेशी. तया गाणगापुराशी मध्यान्न काळी अवधारा. तया ग्रामे द्विजवर असती एक शतघर. होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणाशी. तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी. देख त्याची भार्यापती सेवक पतिवर्ता शिरोमणी. वर्तते असे दारिद्र्यशी असे एक वांज म्हैशी. वेषण घातले असे नाकाशी दंतहीन अतिरुद्ध. नदी तीरी मळियाशी शार मूर्तिका व्हावशी. नित्य दाम देती त्याशी मूर्तिका शार भावया. तेने द्रवे वरो घेती येणे रीती काळ क्रमिती. श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेशी त्याचे घरी. विप्र समस्त निंदा करीती कैचा येती आला म्हणती. आम्ही ब्राह्मण अशोश्रोते नये भिक्षेशी आमुचे घरी. नित्य आमुच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा. असे त्याजूनी येती देखा जातो दरिद्र्याच्या घरी. भक्तवत्सल्य श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ. सेवक जनाकृतार्थ करणे असे आपुले मनी. पाहे विदुराच्या घरी प्रीती कैसी शाडंगधरा. दुर्योधन राजद्वारा कधी नयेची परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती. इह सौख्य अपारगती देतो आपले भक्ताशी. जरी कोपे एखाद्याशी भस्म करील परियेशी. वर देता दरिद्र्याशी राज्य देई श्रीतीचे. ब्रह्मदेव आपुल्या करी लिहिली असती दृष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे गुरुमूर्ती जाती घरी. वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणाशी. घरी असे वांजमैशी नेले नाही मूर्ती केला. तया विप्र मंदिराशी श्री गुरु आले भिक्षेशी. महा उष्ण वैशाख माशी मध्यान्न काळी परियेसा. ऐसे श्री गुरुकृपामूर्ती केले द्विजगृहाप्रती. विप्र गेला याच कृती वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिवर्ता धावत. साष्टांगशी दंडवत करीती झाले तैवेळी. नमन करुणी श्री गुरुशी विनवितेसे करुण वचनेशी. आपला पती याच केसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित. तव वरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसवाय. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शोभासन. तया विप्रसियसे म्हणे शिर काऊन घालेशी. तुझ्या द्वारी असता म्हैशी शिर काऊन घालीशी भिक्षेशी. आबमुते तुवा चाळवीशी नाही वरो म्हणून. श्री गुरुवचन ऐकुनी विप्रवनिता करी नमन. वांज म्हैशी दंतहीन वृद्धाप झाले तियेशी. उपजले आमुचे घरी वांज झाली दगडापरी. गाभा नवे कवने परी रेडा म्हणून पोषितो. याची कारणे तियेशी व्यसन घातली परियेशी. व्हावय मूर्तिकेशी तेने आमुचे योगक्षम. श्री गुरुमंती तियेशी मिथ्या काहो बोलशी. त्वरित जाऊनी मैशेशी धोनी आणि शिरामा. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी. काष्टपात्र घेऊनी गेली एका धवाया. श्री गुरुवचन कामधेनू विप्रनीता जाता क्षण. दुहली शिर संतोषन भरली पात्रे दोन. त्यावेळी शिर घेऊन घरात आली पतिवर्ता धावत त्वरित. तापविती झाली अग्नित सेवेची नेभवी परियेसा. परी सोनी स्वामीचे वचन घेऊन आली शिरभरण. प्राशन करी श्री गुरु राना अति संतोष करून. संतोषने श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर. पुत्र पौत्री श्रेयुक्त तुम्हा होईल निश्चित. म्हणून निघाले त्वरित संगम आपले स्नानाशी. श्री गुरु गेले संगमाशी. आला विप्र घराशी. एकता झाला विस्तारेशे महिमा श्री गुरु नरसिंहाची. म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार. आमुचे दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य. विप्र म्हणे श्रीयेशी गेले आमुचे दरिद्र दोषी. भेटी झाली श्री गुरुशी सकाळ अभिष्ट साधली. म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येतिया. हाती घेऊन आरती गेली दंपती संगमाशे. भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीती विधीशी. संतोषोने श्री गुरु तयाशी पुनरूप वर देत झाले. येणे परी द्विजवर लादला जैसा झालावर. कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोर देण्या वेगळा होय त्वरित.
येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे वंद्या म्हशी दोहन नाम द्वादशोध्याय श्री गुरुदत्तात्रय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राध्याय 23 श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोप वेदातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला. वांज म्हशीवर ते त्याचे गृही तया गावी एरे दिवशी शार मूर्तिका व्हावेशी मागो आले महिषीशी द्रव्ये देऊ म्हणती विप्र म्हणे तयाशी नेंदू आपुली दुग्ध म्हशी दावी तसे सकळाशी शिरण भरणे दोन केली करीती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खून व्यसन रंजू अभिनव नव्हती गर्भ वांज म्हशी कास नव्हती दुब्धे कैशी वार्ता पाकली विस्तारेशी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी तयेवेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरण कवळे पुसस वृत्तांत विप्रमणे तयाशी असे संगमी संन्याशी त्याची महिमा आहे येसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुच्या मंदिराशी येते श्री गुरुभिक्षेशी वरो नव्हते कालच्या दिवशी शेरव आपणा मागितले वांज म्हणता रागवणी म्हणे शिर दोहो जाऊनी वाक्य त्याचे निगता मुखातून कामधेनु परी झाली विप्रवचन परी सोनी गेला तो राजा भावनी सर्व दळ शृंगारोणी आपुले पुत्र कलत्रसहित लोटांगणे श्री गुरुशी जाऊने राजा भक्तीशी नमन केले साष्टांग्याशी एक भावे करुणीय जय 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 जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा परंपरू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आपणा ते अविद्या माया सागरी बुडालो असे घोरांदारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावयात तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशव व्यमा चिन्मय आत्मा जगद्गुरु संतोष नेत्रे श्री गुरुमूर्ती तया रायते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो काय कारण आम्हा पाशी येणे तुझे सभ्रमेशे कल पुत्र सहितेशी कवन कारणे सांग मज 19 श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडोन तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धाराव्या भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे येणे परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाख्यानी ते भक्त वत्सले तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तये स्थानी असावे आम्हा उद्धरुणी म्हणूनी लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारी ते प्रकट होणे आली गती कचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे करणे कारणार्थ राजा याचे मनोरथ पुरवी म्हणती तयेवेळी ऐसे विचारुणी मानसी निरोप देते नराधिपाशी जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमनी बैसोनी सुखासनी समारंभे निघाला नाना परिवाद्य यंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदुंग टाळ निर्धारे वाजताते मनोहरे याने पातकेशी गज तुरंग सुंगारेशी आपुले पुत्र कलत्रेशी सवे चालती सेवा करीत वेदघोष द्विजवरी करिता ती नाना परी व्याख्याने ती बद्धिकारी ब्रीद तया त्रैमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी अशा स्वस्त उन्नतेशी तया जवळी गृह ओशी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्मराक्षस महाकोर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तत्काळी घेऊन चरणी लागले कर जोडोने श्री गुरुशी विनवी तेसे भक्तीशी स्वामी माते तारी तारी ऐसे घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेशी गेले माझ्या आजव दोषी तू कृपाळू सर्वभूताशी उद्धारावे आपणा ते कृपामूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती कर मनुष्य रूपे होणी एरू लोळत असे चरण कमळे श्री गुरु म्हणते तयाशी त्वरित जाईल संगमाशी स्नान करीते मुक्त होशी पुनरावृत्ती नव्हे तुझं श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवरी सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करी सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थाने मठ केला तत्क्षणी नराधिप शिरोमणी भक्तिभावे पूजित असे श्री गुरु नित्य संगमाशी जाते अनुष्ठान कालासी
नराधिप भक्तिशी सैन्यासहित आपण जाय मध्यान्ह काळी परेसे श्रीगुरु येती मठाशी सैन्यासहित आनंदेशी नमन करी नराधिप एखादे समय श्रीगुरुनाथ बैसवी आपुल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्यसहित घेऊन या जायवना तरी भक्त वत्सल श्रीगुरुती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ते तेने परी राहते ती देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मत ग्रामातरी सकळे जना कुसमी ग्रामाशी होता एक तापसी त्रैविक्रम भारती नाम त्याशी वेदती न जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने केले गाणगापुरी असे नृसिंह सरस्वती ऐसे त्याचे चरित्र लीला म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मणी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकित पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्तकरण नामत्रयो विशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय नमस्सु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसे विस्तारुणी यामाशी निरापा वेदातारा शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्ध मुनी एकवत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसीसानी निंदा करी आपुले म्हणे दांभिक संन्याशी हा म्हणत श्री गुरु म्हणती तैवेळी निघावे आजची तत्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी एकोणी राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हस्ती अश्वपाय दळा शृंगारिले तैवेळी समारंभ केला थोरू ओंदळिका ते बैसुनी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीत वाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुसमी ग्रामाशी जाती त्रिविक्रम मायायती करीत होता मानसपूजा नरहरीसी नित्य करी भावेसी स्थिर नव्हे तया दिवशी मानसी मूर्ती नरकेसरीची बहुत काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तप फळ वृथा गेले म्हणून चिंती मनात इतुके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दुरी येत होते नदी तिरी मानस पूजेचे मूर्तिरूपे सर्व दळ दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करी निघाला साष्टांग नमोने जाऊनी लागे श्री गुरुचरणी सर्व चिरूपे झाला प्राणी दंडधारी यतिरूप समस्त रूप एके परी दिसता ते दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तयवेळी पुनरुपू लागे चरण कमळे ब्रह्मा विष्णू चंद्रमुळे त्रैमूर्ती तुझ जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वैष्णव निज रूप होय कृपा करणे स्वामी तुझे स्वरूप लौकिक अशक्य आम्हा गुरुनाथ चर्मचशु करुणे आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वाभूती नृसिंह मूर्ती झाला शियती श्री नृसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवना ते नमो आपण कवना पुढे दावू करुणा त्रैमूर्ती तुझी ओळख ने खुना निज रूपे व्हावे स्वामी तप केले बहुत दिवशी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळाशी मूर्ती साक्षात भेटलाशी तू तारक विश्वाशी म्हणून भूमी अवतरलासी उदारवयामाशी दावी विश्वरूप चिन्मयी ऐसे श्री गुरुची स्तुती करी तो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निजमूर्ती एक व्यक्त व्हावे तयेवेळी दिसो लागले सैन्य सकळी तयामध्ये चंद्रमोळी दिसे श्री गुरुभक्त वरद श्री गुरुमंती यतिशी नित्य आम्हा निंदा करीशी दंबे दंबे नामयेसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीशी पूजा करीशी तू मानसे श्री नृसिंह मूर्तीचे दंभ म्हणे कवने परी सांगा आता सविस्तारी तुझे मणी वसे हरी तोची तुझ निरोपिले एकोणी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन क्षमा करी जगद्गुरु सद्गुरुराना अविद्या स्वरूपा आपण एक तू तारक विश्वाशी त्रैमूर्ती अवतार तुची होशी मज वेष्टुनी अज्ञानेशी माया रूपे वर्ततीशी पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारुणी दाविले लोप अर्जुनी नयनी प्रसन्न होईन तयशी जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरु त्रैमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतात झालो आज आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता सायासस प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी येणे परी श्री गुरुशी करी स्तोत्र बहुवशी श्री गुरुमूर्ती संतोषी दिदला वरतये वळी वर देते त्रैमूर्ती विक्रमाशी तुष्टुल तुझ्या भक्तीशी तुझ सद्गती होईल भरोशी पुनरावृत्ती नाही तुझ लाभेल परमार्थ होईल ईश्वर एकता ऐसे म्हणून श्री गुरुनाथा निघाले आपुले निजस्थामावर देऊनी भारतीशी राहाविले तेथे कुमसीसी शन न लागे परियसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी एका त्रैमूर्ती तोची देखा नररूपे वर्तते गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजार म्हणून वेदशास्त्रे पुराणे बोलतात ती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुण
भक्तिपूर्वक एकती जाण लाधे पुरुषार्थ चतुर्वेदी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयनमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 25 श्री गणेशाय नमः जय जय आजी सिद्ध योगी मुनी तुची तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकर्णी बोधिल माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीशी दाविले रूप प्रत्यक्षे पुढे कथावर्तली कैसे ते निरूप आवे दातार सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगत होत बहुकाळा साधारण सांगत असे पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामकारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करी ब्राह्मणाशी वेद म्हणवे आपणा पुढे विप्राशी म्हणे तो यवन जो का असते विद्वजन आपुल्या सभेस येऊन वेद सर्व म्हणावे त्याते देईन द्रव्य बहुत सर्वामध्ये मानवत जे कोण सांगितले वेदार्थ विशेष त्याशी पूजा करू ऐसे कोणी ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण जे कोण असती मतिहीन कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊन येते मेलेच्छा पुढे वेदशास्त्रे वाचिती गाडे मेलेच्छा म्हणे असे कुणडे एक अर्थ यज्ञ कांडाचा म्हणे विप्रयज्ञ करीती पशु हत्या करणे रीती आम्हा मेलेच्छा ते नंदिती पशु वधी म्हणून या येणे परी ब्राह्मणासी निंदा करी बहुवश योग्यता ज्या द्विजवराशी अपार द्रव्य देत होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणे मन भेटते झाले त्या यवण वेद म्हणती यापुढे येणे परिवर्तमाने वर्तत असते एके दिने मध्यभाग विप्र दोन्ही येऊनी भेटले रायाशी वेदशास्त्र अभिज्ञाने ज्ञाती तीन वेद जाणू म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपले आपण सांगते विप्रमंती रायशी कोणी नाही आम्हा सरशी वाद कराव्या वेदाशी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येते पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी त्या द्विजाशी राजा म्हणे समजताशी चर्चा करा तुम्ही याशी जे जिंकिते तर्केशी अपार द्रव्य देई म्हणे एकूण ज्ञानी जन म्हणो लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे याते जे आम्हामध्ये याची श्रेष्ठ विप्रदोने महासुबट याते करून या प्रकट मान द्यावा महाराजा आरूढ वेणू हस्तीवरी मिरवा म्हणे आपुले नगरी नवती विप्र याचे सरी हेची राजे विप्राचे महाता मसी ते ब्राह्मण ज्या ते करुणे दूषण राजे म्हणविती आपण तया राज यवन राजात ऐसे असता वर्तमाने विप्र मंदा देव्या पुणे राजा पुढे जाऊन विनविता ती तयशी आमुचे मनी बहु आरता करणे वाद वेदशास्त्रार्थ निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू त्याच चर्चा करू न मिळेल जैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयाशी जावे राष्ट्रातोरितेशी पराभवे ब्राह्मणाशी म्हणून निरोप देत असे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्ते नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमा तिरी असे ख्याता कुसमी ग्रामन उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतीने अनेक शास्त्रे अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगते जनसमस्त एकती द्विजमद मधोन्मत गेले तया मुनिपाशी जाऊन म्हणते तयाशी त्रिवेदी ऐसे म्हणविशी चर्चा करावी आम्हाशी अर्थवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोणे म्हणते त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिन्ही अर्थवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वदन करीते राज्य समस्त तुम्हा सादृश्य भोगभोगितो नेनो म्हणनी अरण्यवाशी वेश धरिला असे संन्याशी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे आम्ही नवे जाना ऐकुनी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवय वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविते जयपत्र असंख्यात परेसा अनेक परी ब्राह्मणाशी सांगे मुनी विनवेसी एकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मणी याते न्यावे गाणगाभोनी शिष्या करणे द्विजाते विप्रमदादे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत होते त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणाशी चला गाणगापुराशी तेथे देईन तुम्हाशी जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु तया पुढे देऊनी पत्र निर्धारू अर्थवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देका ऐसी निगुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येते विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया पातले तया गाणगापुऱ्या जे कास्तानी श्री गुरुवरा रम्यस्थान भीमातिरा वास नृसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलंगोणी कवन वक्ते पुस्ता झाला वृत्तांत श्री गुरुपुस्ती यतीश्वराशी आली ती कवन कार्याशी विस्तारुणी आम्हाशी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकुणी सांगते त्रिविक्रम मुनी मंदोन्मत विप्रदोनी आपले असते चर्चेशी
वेदशास्त्रादी मीमांशी म्हणती चर्चा करू हर्षी वेदचारी आपुले जीवाग्री वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हाशी पत्र मागती हरी ऐसे अनेक परितयशी सांगता नाही की उन्मत म्हणून आलो तुमच्या जवळी तुम्हीच तुझे स्वामी गुरुमोळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकुनी श्री गुरु बोलती हसवदनी आले होते विप्रदोनी त्याते पुसती वृत्तांत श्री ग्रंथी विप्राशी आला तुम्ही कवन कार्यशी वाद काय असे आम्हाशी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरिजित सरशी काय थोर्यो तुम्हाशी जय होता यती सवे गुरुवचन एकोणी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकेती नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परांगमुख म्हणून पत्रे अनेक काढूनी दाखविली येणे रीती आम्हाशी पत्र देता का सायशी कोप आला त्रविक्रमाशी घेऊन आला तुम्हाजवळी जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणते विप्र आम्ही जाणो वेदचारी नव्हती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्राशी गर्वे नाश समजताशी देव दानवादिकाशी गर्वे मृत्यू झाला जाण कवन जाणे वेदांत ब्रह्माधिक न कळे अंत वेद आदी अनंत गर्व वाया तुका करशी विचारिशी आपुले हित तरी सोडीचे सर्व भ्रांत काय जानशे वेदांत चतुर्वेदी आम्हाशी चतुर्वेदी मनविषयी श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जानो आम्ही वेदतीने सांग सहिता परियेसा येणे परी श्री गुरुशी बोलती ब्राह्मण गर्वेशी सिद्ध म्हणे नामधारकाशी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदाचे आद्य तर श्री गुरु ब्राह्मणाशी निरोपित सांगेन एका एक चित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृस्य सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे विप्र आत्मप्रश साणाम पंचोशोध्याय श्री गुरुदत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती ब्राह्मणाशी नका ब्रह्मो रे युक्तिशी वेदांत नकळे ब्रह्मयाशी अनंत वेद आहे ती वेद व्यास सरीसे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करुणी व्यास नाम पावला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवतारा शिष्याची नामे देखा सांगेन विस्तारे एका प्रथम पहिलं दुजा वेश्यपायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमतु शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांच्या आद्यत सांगेन एका एक चित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवले शाले तयाशी पुनरुपू करीत पाशी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागशी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मणाशी स्वामी मज प्रसन्न होशी वेद शिकेना आद्यतेशी ब्रह्मचर्य आश्रमेशी ब्रह्मा म्हणे व्यारदर्शी मिती नाही या वेदाशी सर्व केवी शिको मनशी आम्हासी वेद गोचर ऐसे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदांशी दिसत असे तीन राशी गरी रूप होणी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेद राशी तीन गिरिमय केवी शिको म्हणून भयभीत झाला व भय ब्रह्माच्या चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषोनी देता झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून तीन वेदाचे मंत्र जाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावा शिष्य म्हणती व्यासाशी एक वेद आम्हाशी विस्तारावे आद्यतेशी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती जोगे जन मुनी धरिती व्यासचरण कृपा करी गा गुरुराना नारायण व्यासराना करुणा वचन ऐकोणी व्यास सांगे संतोषोने पैल शिष्या ते बोलावणी ऋग्वेद निरोपिले व्यास सांगे पैलाशी ऋग्वेदास परियेसी वर्ण रूप आहे कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद त्रिगोत्र असे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदास रक्तवर्ण परियेस नेत्र पद्म पत्र सदृश विस्तार ग्रीवा कुंभ कंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी व्यास सांगितले शिष्याशी अस्ति ऋग्वेदाशी द्वादश भेद विस्तार यजुर्वेदी विस्तार सांगेन एका पापार वैश्यपायन शिष्य थोर अभ्यास घ्यायला परियस व्यास म्हणे शिष्यासे एक चित्तेसी ऐसे यजुर्वेदाशी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना आदि दैवत रुद्र म्हणा त्रिष्टू पछंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कुश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा
कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अररत्ने दीर्घ जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वेश पायन पर्यसा ऐसी आयुर्वेदाशी भेदशायशी असती एका भरवसी म्हणे व्यासशिष्याते मंत्र ब्राह्मण सहिता मिळवणे पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेदी म्हणे जे तया यज्ञाचे कर्मक्रियेशी हिची मूळ परियेसी अभ्यास करिका विदिशी म्हणे व्यासशिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमणी सामवेद विस्तारुणी निरूपावे अवधारा उपवेद गांधर्व अंत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्य समग्री असे जाण तुची वश्रव प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयनी श्वेतवर्ण सूर्यासारिके किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल शस्त्र बोलती ऐसे कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावे एका नारायणा वाचोनी समस्त वेदनेने तिने कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमती नामे शिष्याशी सांगत असे व्यास अर्षी अर्थवर्ण वेदाशी निरूपिले पर्यसा या अर्थवर्ण वेदाशी उपवेद असे पर्यशी मंत्रशास्त्र निश्चयशी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदाशी तीक्ष्ण चंड कुरेशी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूप तयाशी भेद नऊ पर्येसी सुमतू नाम शिष्याशी सांगत असे श्री व्यासा ऐसे चौका शिष्यास सांगत असे वेद व्यास प्रकाश केला स्थितीज भरतखंडी पर्येसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यबहुत वर्णाश्रमी आचरत होते लोकपर्येसा या कलियुगाभितरी कर्म सोडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले विशितिशी कर्मभ्रष्ट झाले द्विज मेले छापुडे बोलत वेदबीज सत्व गेले याची काज मंदमती झाली जाना पूर्वी होते महत्व ब्राह्मणाशी दैवत्व वेद बळे नित्यत बुसरू म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रवचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारीन करीती वेद बळे विप्राशी त्रैमूर्ती वश होते त्याशी इंद्रादी सुरवराशी भय होते विप्राचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तुरणा करू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणाशी पूर्वी होते पर्यसे वेद मार्ग त्याजोनी सुरशी अन्य मार्गे राटती तेने सत्व भंगले हिन याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रम पर्यसा हिन या पुढे देख वेद म्हणते मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होता ती चतुर्वेदी मनविशी लोक असावे चर्चा करीशी काय जाणशी वेदांशी अखिल वेद हाय ती जाणा आपुले आपण स्तुती करीशी जयपत्रे दाखवी क्षेत्रे विक्रमती पाशी पत्र मागवी लिहुनी आमुचे बोल ऐकुनी जावे तुवा परतोने वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नये ऐसे श्री गुरु ब्रह्मणाशी सांगती बुद्धिहिताशी न एकी विप्रतामशे म्हणती चर्चा करू आता चर्चा करू न जरी येते हारी दिसेल आमुते सांगती लोक जया राजया ते महत्व आमुचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकित ऐसे विप्र मदोन्मत नेनत आपुले हिता त्यासे मृत्यू जवळ आला इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे वेद विस्तारण कथन नाम षडोषोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाचे चरण विनविते से कर जोडून एका श्रोते सकळी शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्धमुनी एक शिष्या नाम करणे अनुपम्य महिमा श्रीगुरूची किती प्रकारे त्या ब्राह्मणाशी सांगते श्रीगुरु हिताशी न एकती द्विजतामसी म्हणती वादका पत्र देणे विप्रवचन ऐकून कोप करते श्रीगुरुमुनी जैसी तुझी अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटारियासी कोरू जाय मुशक्केशी जैसा पतंग दीपाशी करी आपुला आत्मघात ऐसे विप्र मदोन्मत श्री गुरुमूर्तीशी न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवा धापरी देखा इतुके अवसरी श्री गुरु देखते नरासी दुरी शिष्या ते म्हणती प्राचारी कवरण जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावणे त्या नरा ते पाचारुणी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्तित यशी जन्म कवन यातिशे तुझा वृत्तांत सांगे कैसे म्हणून पुस्तित ही वेळी श्री गुरुवचन परिसोनी सांगे आपण आतीही यातीहीन मातंग नाम म्हणून स्नान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून प्राचार्य प्रीती आपण झालो उद्धारगती म्हणून दंडवत करी नमन जैसी तयापती तावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवोणी शिष्या करी रेखा सप्त काढविला श्री गुरुमती पतिताशी एक एक रेखा लांगी ऐसी आला नर वाक्य सरशी झाले ज्ञान आणि कतया श्री गुरुमती तयाशी कवन कुळी जन्मलाशी पतित म्हणे आपण किरांत वशी नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागोता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करते सकळ लोक तिसरी रेखा लंगी म्हणती त्यासी आले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वासा आपणा
लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा पाच वेशी आले ज्ञान आणि त्याशी जन्म झाला वैश्यवसी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेखा लंगिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गृहमंती तयाशी वेदशास्त्र अभ्यास मनशी आले ब्राह्मण चर्चशी वाद करी गायासवे अभिमंद्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रक्षिती प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरा परियसा येणे परिपतिताशी ज्ञान झाले आसमाशी वेदशास्त्र सांगेशी म्हणू लागला त्यावेळी जे का आले चर्चेशी विप्र भयचकित झाले थोर जिव्हा खुंटोणी बधीर हृदय शुळ तत्काळ विप्र थराथरा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपण काय गती जगत ज्योती स्वामी गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी तू कृपाळू सर्वाभूती आमचे दोष न धरी चित्ती आम्ही देईगा उद्धार गती म्हणून चरणी लागती ऐसे विप्रविनविती श्री गुरु त्याशी निरोपिती तुम्ही शोभविला भारती विक्रम त्रैविक्रम महामुनी अनेक केले महादोष निंदा केले ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्मराक्षस आपुले जोडी भोगावी पुढे आपुले आर्जव आपणशी भोगीचे पुण्य पापशी निष्कृत न होत पापाशी गती नाही पर्येसा श्री गुरुवचन ऐकुने लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार हो भवारणी कवने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरूपिती राक्षसत्व पावला प्रख्याती सत्वर 12पर्यंत अनुतप्य झाली या कारण शांती रूप असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतास तुमचे पाप शुद्ध होता द्विज येले पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेशी स्नान बरवे बैसाव्याशी म्हणून निरोपिले विप्राशी श्री गुरुमती तैवेळी निगता ग्रामाबाहेरे हृदयशूल परंपारी जाता क्षणी नदी तिरी विप्र पंचत्व पावले आपण केले या कर्माशी प्रयत्न नाही अनिकाशी ऐसे विप्रतामशी आत्मघातकीतेची जाणा श्री गुरुवचन जेणेपरी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्ष गती पावले विप्र पाठविले गंगेशी मागे कथा वर्तली केसी नामधारक शिष्याचे सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मे पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला म्हणात नमन करुणी श्री गुरुशी विनवी पतित भक्तीशी आज्ञान माया तिमर्याशी ज्योती स्वरूप जगत गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जातीहीन स्वामी सांगता विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिणाक श्री नृसिंह सरस्वती स्वामी ऐसे वचन ऐकुनी सांगते श्री गुरु प्रकाशने म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे मदो उन्मत्त विप्र पाषाण कथन पतितोद्धारण नाम सप्तविशोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः नामधारक पुष्य सिद्धाशी पुढली कथा सांगा आम्हाशी उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र एकता गोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौकिकता ऐकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती पतिताशी आपुले पूर्वजन्म पुससी सांगेने विस्तारेशी चांडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपुले आर्ज भोगिती कर्म विपाके असे ख्याती जन्मोजन्मे निज जाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असते यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसार व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हीन जातीय पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पारवे हो ही नयोनिशी गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता चांडाळ योनी होय निश्चिता कुळश्रेय सोडली या कुळदैवत सोडून अनेक देवता पूजा करून तोही होय चांडाळ योनी सदा अनृत बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळन करिता चांडाळ होनी तत्वता सप्त जन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करुणी तिशी त्याजिता होय जन्म त्यासी पतिता अनेक एक सांगेनवल स्वामी श्रीशी गुरुश्रीशी शत्रुमित्र विश्वास श्रीशी जो करी व्यभिचारीशी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्या काळ समय देखा विप्र भोजन करी अविवेका भाग देऊनी फिरेनिका तोही जन्मे चांडाळ वेशदेव काळ अतिथीशी जो बोले दृष्टतोरेशी अन्न नेदी तयाशी कुकुट होणे उपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयाशी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद नेनता करे वेदकी जाणून औषध देन आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मेही संभवे जारण मरण मोहनादी मंत्र तपी कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग त्याजित विप्रे ब्रह्मक्षत्रे वैश्य शूद्र आपुले कर्म त्याजोनी
मद अनेक मार्ग आचरित सदा तोचे चांडाळयोनी होय. विधवा स्त्रियाचा संग करी शिवा देऊनी अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडाळयोनी जन्म होय. भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपरस्मा स्मारी तत्वता. दरिद्र रूप पीडत लोकाची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण होय. तो हृदयरोग होय जाना महाकष्ट भोगित. गर्भपात करी स्त्रिया शिवांज होनी उपजले परेशी पुत्र झाले अमरती भरवसी गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष असते अपार आता तस्कर प्रकारण सांगणे. परद्रव अपहारी देखा परदत्ता प्रहार विशेषता. परद्वेषी नर एका पुत्री होनी उपजे. देवद्रव अपहारी देखा देव कार्य नाशी जोका. पंडुरोग होय निका फळ चोरी होय विद्रूप. श्री गुरुमती पतिताशी दोष करिता जन्म होय येसीस. आता सांगेन व्यभिचारी प्रकरणेशी शांती परवी बोलले असे. परस्त्री आलिंगन केली या देखा शत जन्म स्वान होय एका. पुढे मागोती सर्प जन्मनिका भोगी दुःखा अवधारी. परस्त्रीचे मुख न करावे अवलोक परी का जरी पाहिलं कुबुद्धिक चशुरोग होय उपजे. ऐसे तया पतितासे श्री गुरु आप निरोपी. एकता होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुशी. स्वामी निरोप धर्म सकळ एकता झाले मन निर्मळ. जरी घडेल एक वेळ पाप जाय कवने परी. श्री गुरुमंत त्रिविक्रमाशी प्रायश्चित्त असे पापाशी. पश्चाताप होई जशी त्याशी पाप नाही दे का. पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल खोचले त्यासी प्रायचित्त असे. भले कर्म विपाके बोलू नये बोलिले असे. प्रायचित्ताचे विधान सांगेन एका स्थिर म्हणे. ऋषीचे वचन प्रकारे ऐसे एक तुम्हा. अज्ञान कृती पापाशी पश्चातापे शुद्ध परियेसी. गुरु सेवा तत्परेशी केली या गुरु निवारी. नेनता पाप केले असे प्रायचित्त परियेसी. प्राणायाम द्विशतेशी पूर्ण पुण्यतीर्थ 10 स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा सम घडे हे निश्चित. दोघे आचारावे प्रायचित्त. आणखी असे एक प्रकार त्याने होय हे पाप दूर. गायत्री जप 10 शस्त्र विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 शस्त्र करावे. वेदमंत्र याचे नाव गायत्री कुच्छ. श्री गुरु सांगते त्रिविक्रमाशी. प्राजापत्य कुच्छ देखा असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 भुक्तिका अर्थवा या चित्त भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणास. येणे जाती सौम्य दोष जे आपणास सामान्य. 3 दिवस घृत घेऊन शिर घ्यावे. दिवस 3 दिवस वायू भक्षणे. पुण्यशिर 21 दिवस. एखादे असेल अशक्त त्यासी असे हे व्रत. तिळगुळ लाह्यापीठ उपवास करावे. आणि काही काही असे प्रकार करावा. चांद्रायनाचार कुकुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने. आपले पापर प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जळून जाये पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकुच्छ यात्रा करिता पवित्र. वाराणसी श्वेतपर्वत स्नान मात्रे पाप जाती. वर कडम तीर्था गेली गायत्री जप सहस्रेशी. पाप जाये त्वरितेशी. अगस्त वचन बोलिले असे. समुद्र शेतुबंदेशी स्नान केल्या परियेसी. भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञानी पातके. विधिपूर्वक चुशीशी जपा कोटी गायत्रीशी. ब्रह्महत्या पापनाशी. एक त्रिविक्रम एक चित्त. पवमान सुक्त तत्वा चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दुरी. इंद्रमित्र अवधारी 1 महिमा जपावे. पंचमाश 6 मास मिताहार करुणी पुरुषे. पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जाती. त्रिपदा नाम गायत्रीशी जपती जनभक्तीशी. अघर्षण त्रिरावृत्तेशी 7 जन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा. अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्य होय विषेका. पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय शिर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधी सार. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र. तांब गाईचे शिरशुद्ध. श्वेत धेनू दधी घ्यावे. कपिला गाईचे तूप भरवे. ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भाव स्वभावे सांगेन एका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर. गोनुष्ठान गोमय पवित्र. शिर पावणे दोरशेर अधि 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर. तितुकेच मिळवावे कुससार. घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन. कुशासहित 6 रसास एकेकाशे मंत्र पुतक असे. प्रथम मंत्र इरावती येसे इंद विष्णू. दुसरा देखा मनसोक्त मंत्र. तिसरा चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चार. 6वा व्याहित प्रणवपूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्य होऊनी एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व. पापे नासती अवधारा. गायी न मिळे तुके जनसे. कपिला गाय मुख्य परेसी. जाती दोष दर्शन मात्रशी. कपिला गायी उत्तम
पातक घडे ज्याशे प्रायचित असे त्याशी जगत गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एखादे वेदशास्त्रात सधर्मचार अभिन्य त्याच्या अनुग्रहे पापग्ने पुनित होय अवधार ऐसे श्री गुरु त्रिविक्रमाशी प्रायचित्त सांगते विस्तारेशे समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होणीय श्री गुरुमंती विपतिताशी पूर्वी तो विप्र होताशी श्री गुरु माता पिता दूषित यास्तव चांडा जन्मलाशी आता सांगो तुझा अधिक स्नान संगमी मास एक केले जाईल तुझा दोष पुनरुविप्र जन्म पावशी पतित म्हणे स्वामीशी तुझे दर्शन झाले मजसे कावळा जाय मानसे सरोवराशी राजहंस केवी होय जे तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणागत रक्षका तुझे दर्शन सुधारशी आपण आलो ज्ञानराशी अभिमंत्रुणी आता मजसी विप्रा मध्ये मिळवावा ऐकून त्याचे वचन श्री गुरु बोलते हसून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणते तुझं पतिताचे सुधारशी वर्धता तुझे रक्तमासाशी ब्राह्मण म्हणते तू ते केसी सकळ निंदा करीता ते पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वशी गांधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणती आपण ते ब्रह्म याची शतवर्ष तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवितेसे ब्रह्मऋषी म्हणून इंद्रादी सुरवरी विनविता होय परिसरी आपण ते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणते देव ऋषी म्हणती तयशी आम्हा गुरु विशिष्ट ऋषी तो का म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारी ऐसे तुवा वशिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणत आपणाशी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळ जन्म होशी काही केल्यान म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र विशिष्ट ते शतपुत्र मारिता झाला त्यावेळी मरमने आणि विशिष्ट ऋषी काही केला न होय तामसी अर्थाने ब्रह्मऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेशी हाती घेऊन या पर्वताशी घालू आला विशिष्टावरी विचार करी मागोती म्हणी जरी वदीन विशिष्ट मुनी आपण न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती विशिष्ट वाक्य सरशी आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यता नाही म्हणून ऐसा विशिष्ट मुनीवर मारी ताम्या दोष पार म्हणून काही गिरीशिखर भूमीवरी परियेसा अनुतप्य झाले अंतकरण विशिष्ट ऋषी ओळखू ब्रह्म ऋषी म्हणून प्राचारिले त्यावेळी संतोषाने विश्वामित्रा म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न द्यावे स्वामी ऋषी वचन ऐकून बोलत असे विशिष्ट मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणे पाक करणे अन्न आपण विश्वामित्रे अंगे कारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिले वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्रे महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्मयः अनुतप्य झाला तुझा भाव होईल जन्म ब्रह्म कमळी कुळी ऐसे त्या पतिताशी बोधित श्री गुरुपरियसी लादले असे सुख त्याशी त्याच्या मनशी न याची निधान सापडे दरिद्र्याशी तो का सांडील संतोषी अमृत सापडले एखाद्याशी तो का सोडेल सुखासुखी तैसे तया पतिताशी लादले ज्ञान निधान राशी न वचे आपले मंदिरशी विप्रापना म्हणित असे इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येत्या स्त्रियेशी स्पर्श नको म्हणे तयशी कोपे करुणी मारावयाशी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनी म्हणी नमी श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो एका समय कन्यापुत्र मजबूत कोण त्या ते प्रतिपाळित आम्हा त्याजून केवी जात सांगा स्वामी तयाशी जरी न सांगाल स्वामी तयाशी त्याचे प्राणपुत्रा सरशी एरवी आमुते कोण दोष पोशी अन्यथा आपण स्वामी ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलते हसून तया नराते बोलावून सांगिते परियशे श्री गुरु म्हणती पतिताशी तुवा जावे आपुल्या घराशी पुत्र कलत्र शोभ ता दोषी तू ते गती नोहे जाण या संसारी जन्मोनी या संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरे भवारणे या कारणे पूर्वीचं जाणा न करावे आपण अंगना करुणी त्याजिता होये पातना महादोष बोलीजे सूर्यभूमी साक्षीशी तुवा करेल श्रीयशी तीस त्याजिता महादोषी तुझं गती नवे जाणा श्री गुरुवचन ऐकणे विनतसे करजोड केवी हो जातीहीन ज्ञान होईन मागोती श्री गुरुवंती मणी विचारिती याच्या अंगी असे विभूती प्राक्षाळावे लुब्धाती मग अज्ञान होय त्याशी ऐसे मनी विचारुणी संगती शिष्या बोलावणी एखादे लुब्ध पाचारुणी आणा आता त्वरितेशी तया ग्रामे द्विजयक करी उद्दिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतितासनिध श्री गुरु म्हणती तयाशी उदक घेऊन हस्तेशी स्तपन करी गा पतिताशी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोप ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घाली तक्षण गेली विभूती धरून या विभूती धुता
पतिताती आले अज्ञान, मग त्याचे मुख पाहता श्रीपुत्राचे धावत गेले तयाजवळी. आलंगोनी पुत्राशी भ्रांती झाली म्हणे त्याशी, का आलो या स्थळाशी आम्ही येणे कोण आज. ऐसा म्हणे विस्मय करीत आपुल्या घरी गेला पतित, सांगते लोकवृत्तांत विस्मय करीत यावेळी. इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक, आश्चर्य करते सगळे म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो होता गुरु सन्निधाने पुसत सेविनवणी, एका श्रोते एक चित्त. त्रिविक्रम म्हणे श्रीगुरुशी होतो अनुमान, मानसी निरोप द्यावा कृपेशी विनंती एक उदारा. महापतित यातीहीन त्याते स्वामी दिदले ज्ञान, अंग धुतात तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुणे आम्हाशी निरोपावे कृपेशी, म्हणून लागला चरणाशी भावभक्ती करुणीय. ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरु तयाशी निरोप देती, त्याचे अंगीची विभूती धुता केले ज्ञान एका. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषेकरून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टविशोध्याय. श्री गुरुदत्तात्रय प्रणमस्सु. श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनविशिष्टाशी. मागे कथा निरोपीशी भस्म महात्म्य श्री गुरुशी पुसिले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमाशी, भस्म महात्म्य मज पुससे एक चित्त करुणे मानसे सावधान एक पूर्वापरिकृत योगी वामदेव म्हणीचे योगी. सिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी, शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुने, क्रामक्रोधादी त्याजुनी हिंडत होता महावीर. संतुष्ट निष्ठुर असे मौनी, भस्म सर्वांगी लावणे जटाधारी असे मुनी वलक्कल वस्त्र. व्याघ्रजन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत, पातला कौचारण्यात तैसे नसे संचार मनुष्यमात्राचा. तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक, मनुष्यादी जीव अनेक भक्षित असे परिसा. ऐसा अघोर वनात वामदेव गेला हिंडत, ब्रह्मराक्षस अलोकित आला धावणे भक्षावय. ब्रह्मराक्षस सुधाक्रांत आला असे भक्षु म्हणत, करा करा दात खात मुख पसरले जवळ आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी, उभा असे महाज्ञाने पातला राक्षस तयाजवळे. राक्षस मनी संतोष होणे, ग्रास भरवा द्या लाधत म्हणती, भक्षावया काक्षाभोवत येऊनी धरेला आलंगिता मुनीश्वराशी. भस्म लागले राक्षसासी, झाले ज्ञान तयाशी जाती जन्मजन्मांतरीचे. पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागला चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळते कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन, स्पर्श होता श्रीगुरुचरण पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श, गेली शुद्धातृषा आक्रोश झाला ज्ञानी परियसा. राक्षस ज्ञानी होणे लागला मुनीश्वराचे चरणी, त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयाशी, तुवा कवनाचा कवन वशी. ऐशा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोनी मुनीचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन विनवे तसे कर जोडून एकत्र विक्रम मुनी राया. म्हणे राक्षस तये वेळी, आपण असे ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामी या. पूर्वजन्म पंचविशी होतो राजा यवन देशी दुर्जय. नामा आपणाशी दुराचारी वर्त तोल जाण, म्या मारिले बहुत लोक प्रजेशी दिदले. दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करुणिया. समस्त राजे जिंकोणी आणि स्त्रिया धरुणिया, एक एक दिवस भोगोनिया त्याते ठेविले. अंतर्गृहाशी विप्र होते माझे देशी, ते जाऊनी राहिले अनेक देशी जाऊनी. आणि त्याचे स्त्रियाशी भोगी आपण उन्मत्तेपणे वर्तता येणे परी देखावा. अधिष्ट झालो यशाधिका, परराष्ट्रीय राज्य चालवणे एका राज्य हरिले स्वामी. ऐसे परी आपणाशी मरण झाले परियसी, नेले दूती यमपुराशी मज नरकामध्ये घातले. देवाची सहस्र वर्ष देखा 10 वेळा फिरविले एका, पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परियसी, सहस्र शिष्य अंगाशी लागली असती परियसा. येणे परी दिव्यशत वर्षे कष्टलो बहुश्रुतार्थे, पूर्णरूप पाविले यमपंथ अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणाशी व्याघ्र जन्म जीवहिंसी, अजगर जन्म तृतीयशी, चौथा झालो लांडगा, 5वा जन्म आपणाशी ग्राम सुकर परियशी, 6वा जन्म झालो कैसा सरडा होणे जन्मलो, 7वा जन्म झालो स्वान, 8वा जंबुक मतिहीन, 9वम जन्म रोही हरणम, 10वा झालो ससाना देखा. मर्कट जन्म एकादश, घारी झालो 12 जन्म, 13वा मंगूस, वायस झालो 14, जांबुवत झालो 15, रान कुकुट मी षोडक्ष जन्म झालो परियस, पुढे येणे अवधारी. 7 जन्मी आपण गंधर्व झालो अक्षहीन, मांजर योनी संभवून आलो स्वामी. 18 19व्या जन्माशे मंडूक झालो परियसी, कासव जन्मशी 20 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थर झालो तस्कर उंदीर, दिव्या अंध झालो मी बधीर, उल्लुक जन्म 23वा,
जन्म चतुर्विंशतीस झालो कुंजर तामसी, पंचविंशती जन्माशी ब्रह्म राक्षसापण देखा. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलाशी, तुझी दर्शन महिमा कैसे स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसाशी. वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐसी माझ्या अंगीची परिचित. सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंगी लागले क्वचित, त्याने झाले तेज तुझ चेत ज्ञान प्रकाश. शत जन्मंतरीचे भस्म महिमा परंपार, परिब्रह्मादिक गोचर, याचे कारणे कर्पूर गौर भूषण करे सर्वांगी. जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी, आम्ही देखील दृष्टीशी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी, आचार हीन परियसी, सदारत शूद्रनिशी, कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळून विप्र याती, तया द्विजा बहिष्कारिते. माता पिता दाही जगोती, त्यास जिती त्याही बंधुवर्ग. ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदर भरी, आणि श्रेयशी व्यभिचारे उन्मतपणे परियसा. वदता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारीशी, तस्कर विद्या करिता निशी, वदिले त्यासी एके शूद्रे. वधोनी या विप्राशी ओढोनी नेले तेची निशी, टाकेले बहिग्रामाशी अघोरस्थळी परियसा. स्वान एक तये नगरी, बैसला होता भस्मावरी, शुधाक्रांत वौसरी, गेला हिंडत प्रेत घाणी. देखोनी तया प्रेताशी, गेला स्वान भक्षाशी, प्रेतावरी बैसून अशी सुधा निवारण करीत होता. भस्म होते स्वानाच्या पोटी, लागले प्रेताच्या ललाटी, वशस्थळ बहुवटी, लागले भस्म परियसा. प्राण त्याजिता द्विजर नेते होते यमकिंकर, नाना परी करीत मार यमपुरी नेता ते. कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उजळीत, म्हणती याते कवन नेले. याते योग्य शिवपुर, केवी नेले ते यमकिंकर, म्हणून धावती वेगवक्रे यमकिंकरा मारावया. शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी, तया द्विजा ते सोडोनी गेले आपण यमपुरा. यम म्हणे शिवदूताशी, का मारिले माझ्या किंकराशी, हिरोणी घेतले पापियाशी, केवी नेता शिवमंदिरी. एकोणी यमाचे वचन, शिवदूत सांगते विस्तारून, प्रेत कपाळी लाच्छन भस्मन होते परियसा. शिवदूत वचन एकोणी, यम धर्म गेला परतोनी, आपुले दूता प्राचारुणी सांगते परियसा. यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊणे आता, जे कोण असतील भस्मांकिता, त्याते तुम्ही न आणावे. वामदेव म्हणे राक्षसासे, तू विभूतीची महिमा ऐसे असे आम्ही लावितो भक्तिसी देवाधिक दुर्लभ. एकोणी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन, उद्धारावे जगज्जीवन ईश्वर तुझी. वामदेव या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान, कवनवंत उदाहरण विस्तारुणी सांगा मज. वामदेव म्हणे राक्षसासे, विभूतीचे धारण मज पुससी, सांगे नाता विस्तारसे एक चित्ते एकपा. पूर्वी मंदार गिरिपर्वती, क्रीडेशी गेले गिरिजापती, कोटी हृदांदी गणासहिते बैसले होते ओळंगेशे. नाना परिचा गणासहित बैसला शिवमूर्तिमंत, सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळीचे. ऐसा सिंहासनावरी बैसले त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजासरी भस्मा भासत असे परियसा. भाळ नेत्र ज्वाळामाळा, सर्वांगीत जटामंडळा, कपाळी चंद्र षोडक कळा, शोभत असे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी, वासुकी असे कानी दक्षिणी, तया दोघाचे नयन नीलरत्ना परिशोभते. निळकंठ दिसे आपण नागहार आभरण, सर्पाचे ही करी कंकण मुदिका, ही देख सर्पाचिया मेखला, तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे, शोभा घटी दर्पणाचे. ऐसे परिदिससे एके हाती त्रिशूळ देखा, दुसऱ्या डमरू सुरेखा, एरे ख्याती खडंगती तिखा, शोभत असे ईश्वर. पानपात्र एके हाती, धनुष्य बाणे कर शोभती, खटवांग भरश येते, एरे हाती अंकुश करी मिरवितसे. पंचवक्र सर्वेश्वर, एक एक मुखाचा विस्तार, दिसत असे सालंकार, सांगे नैका श्रोतेजन. शुभ्र टिळक कपाळी, बरवा शोभे चंद्रमौळी, हास्यवदन केवळी, अपूर्व देख शिवशंकर. दुसरे मुख उत्तरेशे, सोबत असे विस्तारेशे, ताम्रवर्णाकर कमळेशे, अपूर्व दिसे प्रियसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा अर्धचंद्र शिरशी, जटाबंद केली केशी सर्पवेष्टित परियसा. चौथे मुख दक्षिणेशे, मिरवे नीलवर्णेशे, विक्राळ दारुणेशे, दिसत असे तो ईश्वर. मुखाहुनी ज्वालानी गती, तैसा दिशे त्रिवमूर्ती, रुंडमाळा शोभती सर्पवेष्टी परियसा. पाचवे असे वेद, व्यक्ता व्यक्त असे जाण, साकार निराकार सगुण, सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाबोळा, सिंहासनी आरुडला, पार्वती सहित शोभला, बैसला परमेश्वर. पार्वतीचे शृंगार, नाना परीचे अलंकार, मिरवितेसे अगोचर सर्वेश्वर परियसा. कनक चापे गोरटी, मोतियाच्या हारकंठी, रत्नखचित मुकुटी नागबंदी, दिसत असे नाना परीच्या पुष्प जाती, मुकुटावरी शोभती, तेथे भ्रमर आलिपिती परिमाळा लागी परियसा. मोतियाच्या थोर जाळी, मिरवितेसे मुकुटाजवळी, रत्ने असती जडली शोभायमान, दिसत असे. नासिक वरवे सकळ, तेथे मिरवे मुक्ताफळ, त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान. कानी तानवडे भोवरिया,
रत्न खचित मिरवी अलंकार महामाया लेईली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कुच तटीत शोभेनिका एका जवळी रत्ने एका शोभत असे कंठीहार आरक्त वस्त्रे नेसले जैसे दांडिब पुष्पवेली किंवा कुकुम डवरिली गिरिजा माता परियसा बाहुदंड सुरेखा करी कंकन मिरवे देखा रत्नखचित मेखळा देखा लाईला असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियाचा परियसा नाना परिचलंकार अनेक परिशृंगार कवन वर्णू शके पार जगन्माता अंबिकाचा ऐसा शंभू उमेसहित बैसला असे शोभत 33 कोटी परिवारासहित इंद्र हुबा वेगळे हुबे समस्त सुरवर देव ऋषी सनतकुमार आले तेथे वेगवक्ते तया ईश्वर सभेत सनतकुमार तयेवेळी लागत असे चरणकमळी साष्टांग नमन भाळी विनवित असे शिवाशी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषात समस्त धर्म आपणाशी स्वामी निरूपावे कृपेशी भवार्णवरा तरावयशी पापक्षया कारणे आणि कैका आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्य चारी पुरुषार्थ गुणे आनायस साधिजे ऐसे विनवी सनतकुमार म्हणे संतोष होणे ईश्वर सांगता झाला कर्पूरकर सनतकुमार मुनीशी ईश्वर म्हणे तयवेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र समवेत असे धर्म परिसेत अनंत पुण्य त्रिपुंडेशी भस्मांकित परियसा ऋषी विनंती ऐकुनी सांगे शंकर विस्तारुनी गोमय द्रव देवताग्नी भस्म करणे परियसा पुरातनीचे यज्ञसा स्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावता क्षणी भस्मांकित परियसा सदो जातीदी मंत्रीशी द्यावे भस्म तळहाताशी अभिमंत्रावे भस्माशी अग्नी रितादी मंत्रे करुणे मानसोक्तेदी मंत्रेशी समरदावे अंगुष्टेशी त्र्यंबकादी मंत्रेशी शिरसी लावे जे परियसा त्रायुषोती मंत्रेशी लावे जलला ललाट भुजाशी त्यानेची मंत्रे परियसे स्थानी स्थानी लावीजे मध्यमाना की कांगुळेशी लावीजे पाहिजे ललाटेक्षी प्रतिलोम अनुष्टेशी मध्यरेषा काळीजे त्रिपुंड येणे परी लावीजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थाशी वानप्रस्थ यतीशी समस्ती लावीजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेशी जे लाविती भक्तीशी त्याची महिमा अपरंपारशी वंद्य होय देवलोक जरी नेने मंत्राशी त्याने लावीजे भावशुद्धीशी त्याची महिमा अपारेशी एकचित्ते परियसा रुद्राक्ष माळा जयाची गळा लाविली असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्यती ही लोकी ऐसे त्रिपुंड महिमानं सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनतकुमारादी ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुनी ब्रह्म राक्षस संतोषी नमन केले चरण कमलाशी नमन करुणी योगेश्वराशी केली प्रदक्षिणा भक्तीशी विमान आले तत्क्षणीशी सूर्यसंकास परियसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गाशी तत्क्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोकी त्रैमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगद्गुरु हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमाशी सांगती श्री गुरु विस्तारेशी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माता ठेवित नमन करुणी श्री गुरुशी निघाला आपुले स्थानाशी झाले ज्ञान समस्ताशी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे एकिती नर लाधे चारी पुरुषात इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम 29 श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।